हॅलो, नमस्कार. तर सर्वांचं प्रॅडिस कोझी क्लाउड किचनमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तर पुढची नेक्स्ट ऑर्डर मी घेऊन आले आहे. तर सकाळी कस्टमरचा कॉल आला होता. खूप छान पाऊस असं पडत होता, की ऑर्डर त्यांना इव्हिनिंगला हवी होती, पण प्रिपरेशन वगैरे या गोष्टी असतील, त्यामुळे ऑर्डर तर सकाळीच त्यांनी दिली होती. तर ते 3 पनीर टिक्का मसाला याची मला ऑर्डर आली होती. पहिला 1 पनीर टिक्का मसाला ऑर्डर आली आणि नंतर 2 पनीर टिक्का मसाला याची ऑर्डर आली होती. तर दोन्ही मी एकत्रच तयार करायला घेतलं होतं. तर त्यासाठी लागणारे जे व्हेजिटेबल्स आहेत ते मी कट करायला घेते, त्यामुळे क्वालिटी आणि चव एकदम खूप छान अशी राहते. तर आजच्या ऑर्डरसाठी लागणारे कांदा, टोमॅटो, शिमला मिरची या सर्व गोष्टी मी तयार करून घेतल्या. मसालेसुद्धा सर्व तयार करून घेतले. क्लाउड किचन चालवताना फक्त स्वयंपाकच नाही, तर वेळेचं नियोजन असणं आणि स्वच्छता राखणं आणि प्रत्येक स्टेप व्यवस्थित पार पाडणं गोष्टीचं खूप महत्त्व आहे. पनीर टिक्का मसाला बनवताना मसाल्यांचं योग्य प्रमाण आणि ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी ही फार महत्त्वाची आहे. माझा प्रयत्न नेहमी एकच असतो, की कस्टमरला घरगुती चव आणि रेस्टॉरंटसारखा अनुभव हे एकाच डिशमध्ये मिळायला हवा. आज एकाच वेळी 3 ऑर्डर्स आल्यामुळे थोडीशी किचनमध्ये धावपळ सुरू आहे. ते तर खरं आहे, पण घरातून एखादा व्यवसाय करणं किंवा बिझनेस करणं हे तितकंसं सोपं नाही आहे. स्वच्छता राखावी लागते, वेळेचं नियोजन हे पाळावं लागतं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही घरातून एखादा फूड बिझनेस करत असाल, फूड लायसन्स त्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. FSSAI रजिस्टर्ड असणं गरजेचं आहे. तर माझं हे क्लाउड किचन जे आहे ते FSSAI रजिस्टर्ड आहे. त्यामुळे प्रत्येक ऑर्डर ही फूड सेफ्टी आणि हायजीनचे सर्व नियम पाळून तयार केली जाते. तर इकडे पनीरचं जे मॅरिनेशन आपण बनवलं होतं ते मी भाजायला घेते. ते एका कढईमध्ये ते भाजून घेते. छान असं 10 मिनिटं ते भाजून घेते आणि दुसऱ्या कढईमध्ये मी त्याची ग्रेव्ही बनवण्यासाठी ठेवत आहे. दोन्ही गॅसवर आपलं काम जर सुरू असेल तर कस्टमरला ऑर्डर भेटण्यासाठी लेट होणार नाही. त्यामुळे थोड्याशा ज्या सवयी आहेत आपल्या त्या आपण सुधारणं गरजेचं आहे इथे. आणि जर मल्टीटास्किंग आपल्याला जमत असेल तर या बिझनेसमध्ये हे खूप उपयोगी पडतं. तर एकाच वेळी 2-2, 3-3 कामं आपल्याला जमली पाहिजेत. कन्सिस्टन्सी व्यवस्थित आणि शांत कुठलीही गोष्ट न विसरता सर्व स्टेप बाय स्टेप आपण गोष्टी सर्व फॉलो केल्या पाहिजेत. तर आता इथे माझी भाजी बनत आलेली आहे. तर यानंतरची स्टेज येते ती पॅकिंगची. तर कस्टमर अगोदर पॅकिंग पाहतं आणि त्यानंतर मग जे आपण फूड बनवलेलं आहे किंवा बनवून दिलेलं आहे तर त्याची टेस्ट पाहतं. तर त्यामुळे पुढचा भाग येतो तो पॅकिंगचा. तर आपलं पॅकिंगसुद्धा स्वच्छ, नीटनेटकं, व्यवस्थित आणि प्रेझेंटेबल हवं आहे. तर त्यामध्ये जेवण जे आपण जे देतो ते लवकर थंड होणार नाही अशा पॅकिंग मटेरियल्स आपण वापरल्या पाहिजेत. आणि कुठेही भाजी किंवा कुठेही आपलं फूड पार्सल कुरिअर वगैरे घेऊन जाताना लीक होणार नाही याची पण आपण दक्षता घेतली पाहिजे. तर त्यामुळे व्यवस्थित असं पॅकिंग करून देणं कस्टमरला हे खूप गरजेचं आहे. कस्टमरजवळ जेवण पोहोचेपर्यंत ते गरम राहील याची मी पूर्ण काळजी घेत असते. मी नेहमी मानते की प्रत्येकाजवळ रेसिपीज असतात, पण एक गोष्ट कायम असते की प्रत्येकाकडे रेसिपी जरी असल्या तरी प्रत्येकाच्या हातची चव ही वेगळी असते. तर चला अशाच प्रकारे दुसऱ्या पण पनीर टिक्का मसालाची ऑर्डर मी तयार करायला घेतली होती. तर अशाच छोट्या-मोठ्या ऑर्डर्समधून माझा क्लाउड किचनचा प्रवास हा पुढे जात आहे. तर नक्कीच यापुढची ऑर्डर मी नक्कीच लवकर घेऊन येईल. तर दिवसभराचं ऑर्डरचं शेड्यूल मला नाही पोस्ट करता येत, पण जेवढं जमेल तेवढ्या मी ऑर्डर्स तुम्हाला दाखवत जाईन आणि जसं जमेल तसं स्टेप बाय स्टेप गोष्टी तुमच्यासमोर मी मांडत जाईन. तर भेटूया आपण पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत इकडे माझी दुसरी ऑर्डर पण कंप्लीट झालेली आहे. तर व्हिडिओमध्ये जे दिसतं तर त्याच्या पडद्याच्या मागे पण भरपूर काही गोष्टी चालू असतात. तर अशाच खूप काही गोष्टी घेऊन मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन प्रेस करा. भेटूया नवीन ऑर्डरसोबत.